महाराष्ट्र शासनाच्या चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा 2024 यावर्षी महाराष्ट्र राज्यात 7 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते। त्यामध्ये 1196 केंद्रावर परीक्षा झाली। पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बडनेरा रोड अमरावती हे केंद्र महाराष्ट्रातील सर्व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मधलं पहिलेच केंद्र आहे। या केंद्राचे केंद्र प्रमुख स्कूलच्या प्राचार्या मनीषा संगर यांच्या नेतृत्वात केंद्र चालक कला शिक्षक वर्धा पाठक आणि कला शिक्षक शशिकांत शिरभाते आणि मयुरी पंधारकर यांनी परीक्षेचे उत्कृष्ट नियोजन केले। विद्यार्थी व पालक वर्ग सर्व त्यांचे कौतुक करीत आहे। शाळेमधला परिसर वगैरे सर्व व्यवस्थित आहे। आतमध्ये क्लासरूम वगैरे फार स्वच्छ आणि सुंदर आहे आणि विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना कोणताही त्रास झालेला नाही। सर्व विद्यार्थ्यांनी आनंदित पेपर सोडवलेला आहे आणि या शाळेचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी व्यवस्थित विद्यार्थ्यांची अरेंजमेंट केली। एलिमेंटरी परीक्षेला 250 विद्यार्थी व इंटरमिजिएट परीक्षेला 230 विद्यार्थी बसले होते। सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे परीक्षा दिली। त्यावेळी पोद्दार इंटरनॅशनल आर्ट स्कूलच्या प्रिन्सिपल मनीषा संगर, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर पंकज अकान, सिनियर कोऑर्डिनेटर वर्धा पाठक वर्षा खबिया, सुप्रिया गाडे, सिनियर FDA दीपाली मंडवे, अकाउंटंट रोशन तसेच कला शिक्षक नोविल लोदे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले। गेले 4 दिवस इंटरमिजिएटची परीक्षा चालू आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला। ती परीक्षा अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडण्यात आली आहे आणि एकदम जे अरेंजमेंट वगैरे आणि त्यांच्या मुलांचा एकदम जबरदस्त परफॉर्मन्स हे सगळं काही या परीक्षेमध्ये पाहायला मिळालं आणि त्यांची हिस्ट्री आर्ट कला वर्ग आहे, त्यांनी जे गायडन्स केलं, त्यांचे जे क्लासेस आहेत, त्यांची जी अरेंजमेंट त्यात एकदम व्यवस्थितरित्या इथे होती आणि त्यांनी व्यवस्थितरित्या सगळ्या मुलांना गाईड करून व्यवस्थित ही परीक्षा पार पाडली। या सर्वांच्या प्रयत्नाने परीक्षा सुरळीत पार पडली व विद्यार्थी व पालकांनी शाळेचे व सर्व स्टाफचे कौतुक केले। श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मनीषा संगर यांना श्री स्वामी समर्थ यांचे चित्र काढलेले भेट दिले व श्री चित्र जागृती कला वर्गाच्या संचालिका पूजा डहाके यांनी सिनियर कोऑर्डिनेटर वर्धा पाठक यांचा सत्कार केला। पोद्दार इंटरनॅशनल स्कूल व चित्र जागृती कला वर्गातर्फे प्राध्यापक सारंग नागठाणे यांचा सत्कार करण्यात आला। एकदम आहे इथं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जे सेंटर मिळालेलं आहे हे अतिशय सुंदर आणि छान सेंटर आहे आणि इथे जे घेतलं जाते जसे काळजी घेतली जाते मुलांची ती चांगल्या प्रकारे घेतलं जात आहे आणि टाइमावर बरोबर पेपर होत आहे आणि टाइमावर बरोबर सुटत आहे। श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीचे संचालक सारंग नागठाणे यांनी कला क्षेत्राचे आधारस्तंभ विनोद इंगोले यांचा सत्कार केला व नोविल लोंदे व वर्धा पाठक यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। सर्वांनी विद्यार्थ्यांना पुढील कला क्षेत्रातील प्रवासासाठी खूप शुभेच्छा दिल्या व आपल्या कला क्षेत्रात उत्तम उल्लेखनीय कामगिरी करावी ही इच्छा व्यक्त केली। यावेळी सारंग नागठाणे यांनी सर्वांचे आभार मानले। महाराष्ट्र शासनाच्या होऊन घातलेले हे जे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षा होत्या त्या परीक्षांना मागच्या वर्षी सारखा यावर्षी आपल्याला अगदी अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता। एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्ही मिळून 300च्या वरती जवळपास 350 विद्यार्थ्यांनी आपल्या इथे परीक्षा दिलेली आहे गेल्या 4 दिवसांमध्ये आणि परीक्षा उत्तमरित्या इथे पार पडली। सेंटर करता जी काही आपल्याला आवश्यक मदत असते ती शाळेच्या प्राचार्या मनीषा संगर मॅडम यांनी आपल्याला सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या। त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना जे आवश्यक आहे जे आवश्यक वातावरण सुविधा हे सगळे आपण पुरवू शकलो। त्याचबरोबर सेंटर आणण्यामध्ये आपले जे कला शिक्षक आहे नोविल लोंदे सर त्यांची पण मी मनापासून आभार मानेन कारण त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपण हे सगळं करू शकलो आहे। त्या व्यतिरिक्त परीक्षांमध्ये पार्टिसिपेट करणारे जे काही विद्यार्थी असतात ते आपल्या या पोद्दार शाळेबरोबरच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कठोरा त्याच्यानंतर समर्थ हायस्कूल तर त्यानंतर जे प्रायव्हेटची परीक्षा असतात श्री कला केंद्र अशा विविध शाळांमधून 300च्या वरती विद्यार्थ्यांनी इथे आपला सहभाग घेतला होता आणि यशस्वीरित्या परीक्षा पास झालेले आहेत आणि ह्या सर्वांचे मला मनापासून आभार मानावेसे वाटतात आणि अशीच भविष्यामध्ये सर्वांकडून आम्हाला सपोर्ट मिळेल अशी आशा बाळगते। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।